स्वागत आहे माझ्या या नवीन ब्लॉगमध्ये. आणि माझ्या नवीन ब्लॉगमध्ये आपण म्हणजे काहीतरी क्रिएटिव्ह करणार आहे. जसं की म्हणजे मला दिसले मम्मीने हे धुवून ठेवलेले डबे आणि म्हणजे प्लास्टिकचे आहेत, ते काचेचे नाही आहे. तर मग मला आयडिया आला की गेस व्हॉट, काय आयडिया आला असणार, काहीतरी याच्यावर ड्रॉइंग करायची, कलाकृती करायची. तर माझ्यासोबत माझी बहीण पण जुळली आहे. हाय मन. हां, तर आणि दुसऱ्या डब्याची पण परमिशन घेऊन घेतली आहे की याच्यावर आम्ही कलर करू शकतो. तर हे अगोदरच मम्मीने धुवून ठेवले आहे. तर आता याच्यात मी हे जे घेतलं आहे त्याचं आता पहिले मी ही स्टिकर काढणार आहे, बिकॉज ते खूप वेगळं दिसणार. मग म्हणून आपण याची स्टिकर्स काढून घेऊ आणि त्याच्यावर. आणि माझ्या अगोदर माझ्या बहिणीने हे काढून टाक. ओ माय गॉड. चला याचा पण आपण वास बघू शकतो आता. ओ माय गॉड. थँक याचा काही स्क्रॅचेस नाही आले. ओके, हे आपण आता कुठे हे मी माझ्या. ओके, तर याला आता सगळ्यात पहिले आपण लावणार आहे गेसो. ओके, तर हे आता गेसो आपण खोलू. आणि इथं मी माझ्या मोठ्या बकेटीत, दुनियाच्या सगळ्या मोठ्या बकेटीत पाणी आणलं आहे, जे खूप मला मुश्किल झाली आणताना. ओके, आणि माझ्या बाजूला बसली आहे माझी बहीण. ओके, तर आता आपण हे लावणं सुरू करूया. आता हे घेतलं आपण. आता हे गेसो खोलून याला लावून टाकू. पडले तर मी घेणार 6 नंबरचा ब्रश. याला मी थोडंसं पाण्यात डिप करणार. ओके, इथं ओ यार जास्त लागलं. तर मला वाटतं याच्यावर आपल्याला डबल लेअर करावं लागणार, तर आपण करूया. ओके ना, याच्यावर हे आहे, याच्यावर थोडीशी मुश्किल चालली, बट आपल्यासाठी काहीच हार्ड नाही आहे. जसं की आपण इतके सगळे कपडे काढले होते. हां, आणि मी तुम्हाला म्हटलं होतं त्याचा व्हिडिओ तर नाही टाकू शकली, बट मी ते पूर्ण म्हणजे कपडे जे आहे ते व्यवस्थित ठेवले. तुम्हाला जर ते कपड्यावाला पाहायचं असलं मी कसे ठेवले आहे त्याच्यानंतर तर कॉमेंट्समध्ये सांगा, मी तुमच्यासाठी त्याचा पण व्हिडिओ आणणार. तर हे इतकं बोलता ते पूर्ण पेंट नाही होणार ना केसाची. तर चला आपण मागच्या वेळेसारखं मॅजिक करूया. ओके, 3, 2 and 1. तर हे पाणी इथे हे पूर्ण करून टाकलं आहे मी. ते म्हणजे अजून ओला आहे, ते याला सुकायला थोडा वेळ लागणार. परीच अजून मॅजिकने नाही केलं आहे म्हणून तिचं अर्धच झालं आहे. हे मी पूर्ण करून टाकलं आहे. अंदरून आपण नाही करू, फक्त आपण बाहेरूनच त्याला. ओ माय गॉड, काहीच नाही होत. आपण याला पाण्याची करू शकतो. जास्त लागला ओ, मी करून देतो. ओके ना, आत्ताच करून पाहिजे मला. ओ माय गॉड. अरे यार, बाईक माझ्याकडून माझ्या ओके, तर इकडे पिक्चर चालू. तुम्हाला माझा आवाज नसेल येत, बट काय करावं, मजबुरी. बिकॉज पिक्चर पाहणं पण जरुरी आहे, व्हिडिओ पण जरुरी आहे, बट आपने को इंग्लिश मी जिथे आता पाहून आले ना गाईस, तिथं म्हणजे असं वाटतं की तुम्ही केलंच नाही. ओके, आता का रे. ओ माय गॉड गाईस, आपण काय करू. ते पूर्ण आता खाली चाललं गेलं. आता मी याला उचलू कशी. आता हे मला उचलतच नाही, खोलाय खालचं. तर चला मॅजिकने आलं, लवकर शिकून देऊ आणि मग एक्सपेरिमेंट करणार.
ते काय आता मी पूर्ण आता म्हणजे ते पूर्ण सुकलेलं आहे. ओ माय गॉड, माझं नख तुटलं. ते आता पूर्ण सुकून गेलं आहे. इथलं थोडंसं म्हणजे ओलंच आहे या साईडचं, तर तरी आपण करूया. आणि हे आपल्याला आता असं ठेवून कलर करायचं आहे. तेव्हा अंदरून तुम्ही पाहू शकता. इथे आपण मस्त कलर करू. अँड देन ओ माय गॉड, इथलं लावतो, इथलं सुकायचं. हा भाग तर मग त्या भागाला आपण नंतर करू, पहिले या भागाला करू, कारण हे फुल टू सुकलेलं आहे. ओके, तर आपण चला याच्यावर कलर करणं स्टार्ट करू. तर याला थोडंसं इथे पहिले कलर करायचं. मी 3 कलर घेत आहे. मी घेतलेला आहे पहिले लेव्हेंडर पर्पल, त्याच्यानंतर ॲक्वा ब्ल्यू आणि मग सॉफ्ट पीच कलर घेतला, ज्यानं आपण इथं ना साईडने पूर्ण म्हणजे काय सारखं थोडासा लुक आणू शकू. म्हणजे मी ब्ल्यू कलर नाही यूज केला आहे, म्हणजे एकदम पण आपल्याला काही ब्ल्यू नाही करायचं आहे. म्हणून आता हे ठेवणार या परीच्या याच्यावर. सुकलं तर नाही वाटते, इथे पण कलर झालेला आहे. ओके, तर आपण नाही आला ना खालीच ठेवूया, असा माझा दिमाग म्हणला. नाही आपण याच्यावरच तुम्हाला दिसलं. अरे यार, माझ्याकडे एक आयडिया आहे. ते बा मला आता चांगली जागा भेटली आहे. ओके, तर इथे ना आपण याला इथं साईडने असं म्हणजे करून देणार आहोत कलर. तर स्टार्ट. हे मी आपले 3 कलर घेतले आहे. ते 3च होते ना? हो, 3च होते. हे मी पाणी घेऊन घेतलं. इथे पाणी फक्त वाईट दिसते, बट याच्यातनं म्हणजे वाईट निघणार नाही. तर मला वाटते पहिले ना आपल्याला इथं पर्पलिश करायला लागणार. ओके, पर्पलिश. आणि त्याच्यानंतर आय थिंक पिंक. हा बरोबर आहे, हे जसं आहे ना उभं तसं आपण इथं लावणार, म्हणजे पर्पल, पिंक आणि हा ॲक्वा ब्ल्यू. ओके, तर आपण सगळं पहिले पर्पल घेणार. हे माझ्याकडे इतकाच आहे. सगळं पहिले आपण याचं झाकण खाली करू. तेरा यहाँ रहना ठीक नहीं है, तेरे को ऑटो या टैक्सी करा के देता हूँ, तू यहाँ से चलता बन। नहीं तो ये हमारी मदद से काटोगे। ए भाई, अपने भाई बंदों को यहाँ बुला और निकल। फोन भी खो गया, गाड़ी भी खो गई, तेरे से कुछ संभलता नहीं है क्या? कहीं जाने को नहीं है, इसलिए यहाँ पड़ा है ना? उम्र से तेरी दहशत कम हो। ये था, किससे बोला? नहीं, मैंने कहा, ये था, चला वाले को मैं। आपकी वजह से हमारी जगह की बुरी हालत हो गई है। हम आपको मारेंगे नहीं, आप चले जाइए। ओके, हे जे आहे ना ते निघून आलं वाटतं मला थोडं. आय थिंक ओके. तर मला वाटते पहिल्यासारखं लवकर तो होणार नाही, तर मग आपल्याला मॅजिकनेस करायला लागणार. सो तो गाइस आप ये देख सकते हैं, फिर मैंने पूरी तरह से भी 4 तरफ से ये भी कर लिया है. अभी आता आपण हे निघालं फ्लोमध्ये. हे आता आपण पूर्ण हे थोडंसं ते हे झालं. हे आपण आता पूर्ण कलर करून घेतला आहे. थोड्या वेळ आपण आता सुकायला ठेवू आणि मग आपण याला कलर करू. अंदरून हे असं दिसतं. अंदरून आपण कलर करून करणार, कारण की याच्यात आपण खाद्य म्हणजे खाण्याचे पदार्थ ठेवणार आहे. तर दॅट्स वाय मी तुम्हाला असं दाखवलं, कारण की आपल्याला म्हणजे हा जो व्हिडिओ आहे तो जास्त लॉंग पण नाही करायचा आहे. माझ्या हातच भरले.
ओके. आणि जे एक्रालिक कलर्स आहेत, कोणाकोणाला जास्त एक्रालिक कलर्स आवडतात, कोणाकोणाला पोस्टर कलर्स आवडतात, कमेंट्समध्ये करा. जेव्हापासून मी हे एक्रालिक कलर्स यूज केले आहेत ना, म्हणजे हे कधी सुकतच नाही. किती दिवस तुम्ही ना याला उघड ठेवा, काय करा, कधी सुकणार नाही. सो आता आपण याला थोडा वेळ सुकायला ठेवू आणि मग आपण विचार करू ड्रॉइंग. तर कोणची ड्रॉइंग करणार आहे आपण ते आपण बघू आता. हे सुकल्यानंतर यार. ओके. 3, 2. तर आता हे थोडंसं सुकलं आहे. आम्ही थोडंसं आणखी कलर केलं तर पिंक कलर, ते थोडंसं म्हणजे दिसत होतं तर नाही दिसत होतं. तर आता आपण पहिले ब्राऊन कलरने ना म्हणजे करून घेणार आहे जे मी बनवणार आहे याच्यावर कलाकृती. आणि हा मी कॅमलचा प्रीमियम पोस्टर कलर्स यूज करते, कारण की माझ्याकडे मोठेवाले अक्रालिक कलर्स नाही आहे म्हणून. सर तुम्हाला माझा एक्रालिक कलर्स स्टेशनरी शॉपिंग पाहिजे असणार तर कमेंट्समध्ये सांगा, मी तुमच्यासाठी बनवणार. समजलं का? तर माझा ब्रश वेळेवर तर मला दिसतच नसते. माझा डब्बा देते तू. अरे तुझं पण करते ना मी कलर. तिने मला इच्छा धरली तर माझं राहू दे, स्वतः तू तर. ओके मी करून नाही देणार. मी आता मारती मला थंड. तर मी म्हणतो पहिली इथपर्यंत आहे ना. मी मार्किंग करून टाकली ते निघते. ओके. आय नो. माय गॉड. व्हाईट कलर दे मला. हे कुठं चाललं? मला आता हे कॅमेरा समोर नाही करता येते म्हणून. ओके गाईस, मी तुम्हाला हे सगळं मॅजिकनेस करणार. ते पाहता मी इथे अशी थोडी जाडी झाली म्हणा, बट हे सन नाही आहे. इथे मी येलो कलर केला. आता आपण याला डार्क ग्रीननी करू. हे पा हे मी बनवलं आणि याच्यात आपण हे थोडंसं ओलं आहे ते सुकल्यानंतर याच्यात थोडीशी डिटेलिंग करू. आणि हे मी दुसरं काढलं आहे. आता याच्यात पण आपण हे ग्रीन कलरचा फ्लावर बनवलं ना. हां, तर आता आपण बनवूया रेड कलरचा फ्लावर. ओके. डार्क कोणचं आहे याच्यातून? पोस्टर रेड, क्रिम्सन. कोलनच पाहावं लागते कारण की मग डिटेलिंगमध्ये जो कलर मी घेत आहे तो लाईटली घेत आहे म्हणून हा असा आहे. आणि वाटून तर हाच डार्क आहे. हा रेड आहे. लिपस्टिक कलर आहे याचा. लिपस्टिकचं कसं एकदम डार्क पिंक टाईप असते ना, रेड तसं आहे. तुम्ही पाहू शकता. तुम्हाला माहीत नाही दिसणार की नाही, मला दिसून लागलं. ओके, मला दिसणार. तर मग आता हे झाडू उचलून सगळ्यात पहिले येलो कलर घेऊन इथं करणार. एक्सरसाइज. E for exercise. C. डॉट आहे ना, आहे ना, आय CISC डॉट बरोबर काढशील तिथे. मला वाटतं
वाटतं आपण सर्कल सारखा काढला है ना. हाफ राऊंड. हो सीच्या नंतर यस ई हे साइन आय आहे ना. असं सारखं वाटतं but it is not a sun. टीचरने सगळ्याचे डॉट दे. डॉट वाला आय आहे तो. ओके हे पाण्यात टिपून मग आता आपण घेऊ याचा रेड कलर जो आपण लावणार आहे. पहिले आउटलाईन काढायसाठी आपण फक्त टोकाला लावणार. तुम्हाला तसं नाही. तुम्हाला मी हा बनवून दाखवते की बा मी कसं करते आणि परीना अभ्यास करते. अभ्यास यकीन होऊन लगा तुम्हाला नाही ना तर लवकर लवकर सबस्क्राईब करा. याच्यात मग आता याच्यात पहिले बघू कारण की याच्यात ब्राऊन पण आहे ना म्हणून याच्यात करूया. याचा ऐकू माझं लन म्हणाले जे माझं लन पण एक सेकंड माझं लन आहे. आपण याच्या काढून वाय कॅपिटल आहे ना खाली काढायचं ना. 3 लाईन वर काढायचं नको. ते सगळे खाली काढले तू याच्यावर घ्यायचं. वाय कॅपिटल आहे समजा रेड वर आला पाहिजे. असं वाटणार लिपस्टिक मध्ये हॉटेलला लावून टाकू. आता असेच आपण इथे बनवून टाकू आउटलाईन काढून हो ग 375 वेगळं काढणार आहे वेगळं. कुठं आहे तो? 375 सालों से धरती पर है तो बताओ उन्हें क्या लगना चाहिए. इंसानों की अहमियत को समझो. हमने प्रकृति पर बहुत पहले जीत हासिल कर ली. तुम लोगों ने जीत हासिल कर ली. सब एक समान है. अगर ये प्रोजेक्ट सक्सेसफुल हो भी जाए तो क्या खतरा हो सकता है. खतरा पण आपण आउटलाईन करणार आणि मॅजिकली Y
त्याच्यात झिरो आपण जे डी ॲरो झिरो जे डी ॲरो झिरो पहिले आउटलाईन करणार येते. हम अच्छी तरह से जानते हैं कि बात खाया है और ये भी जानते हैं कि तुम बोल रहे हो। हम ते पण हे केलं. आता याला पण याच्यासारखी आपण गेन लिप्स काढून टाकू. आता आपण फक्त सातच काढलाय, नंतर सगळ्यांना आपण सोबतच डिटेल मिळणार आहे. अशीच आपण पिंक आणि पर्पलची फुलं काढणार आहे इथे आणि इथे. ते झालं आहे पहा. हे पिंक आणि हे पर्पल रेडी आहे. इथं ग्रीन आणि रेड आपण अगोदरच केलं होतं. हे पर्पल फक्त सुकायचं आहे. तर आपण मी लिहून आले, ठीक आहे. हो हो, तोपर्यंत आपण डब्बे पाहिजे ग्रीन आणि रेड सगळ्यांची डिटेलिंग पहिले करून देऊ. आणि पिंकचे पण सुद्धा, पण ते थोडंसं पण सुकायचं आहे पर्पल टाईपच. तर चला डिटेलिंग करू. तर गाईज हे झालं माझं पुन्हा आता डिटेलिंग करून तुम्हाला मी आता व्यवस्थित दाखवते. तर गाईज ही झालं आहे माझं पूर्ण तयार करून. हा उजेडात थोडं असं दिसते, बट उजेडात नाही पाहिलं तर म्हणजे खाली ठेवून पाहिलं तर ही दिसती ऐसी. तुम्हाला जर हे आवडलं असणार तर कमेंट्समध्ये सांगा की मी कसं बनवलं आहे. जर चांगलं बनवलं असणार तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि आणखी अशी व्हिडिओज बघण्यासाठी आणखी कमेंट्समध्ये सांगा. ओके बाय.